कट कर. हे पाय सुधाकर, थांब एक मिनिट सुधाकर, ऐकून घे भाऊ, ऐकून घे. हे पाय सुधाकर, इथं काही मी गवत उपटून भारे बांधायला आलं नाही. तुम्हाला जर माऱ्या करायच्या होत्या तर मग तिकडेच करायच्या होत्या, इथं यायचंच नव्हतं. थोडीच तसं म्हणालो मी. ऐकून घे. इथं मग केस काही पावडर लावून पांढरे झाले नाही. तुला जर वावराच्या वाटणीमध्ये काही अडचण असेल तर आपण पुन्हा सगळे पाहुणे बोलू आणि त्याचे देखता पुन्हा वाटण्या करू आपण. माया देखता एकदा तुमच्या सगळ्याच्या वाटण्या झाल्या की म्हणजे मी मोकळा आणि तुम्ही मोकळे. मग हे पाय सुधाकर, उगा भांग पेल्यावाने करू नको. तुझ्या बाजूने बोलणार नाहीत म्हणजे तू काही त्याला जत्रेत सापडला नव्हता. तू बी त्याच्या रक्तातलाच आहे, आला का लक्षात? मग माझ्या ह्याच्यात जेवढं येते तेवढं द्या म्हणा मला. त्याच्यासाठी सगळ्या पाहुण्याची बैठक करायची आणि त्या बैठकीत जे ठरल ते तुला मान्य करणं लागेल. मग माया म्हणायला पटलं तर मान्य करेल मी, ना सगळ्याचं मान्य करेल. हे पाय सुद्धा करो. उगाच छटाकभर राहण्यासाठी सगळ्याच्या विरोधात जर तुला जायचं असेल तर मग तसं सांग. त्या हिशोबाने मग मला कार्यक्रम करता येते. मग काय करायचं तर अख्ख्या जिल्ह्यात जेवढं शेत नसेल त्याच्यापेक्षा जास्त शेताच्या वाटण्या केलेल्या आहेत मी माया देखता, आलं का लक्षात? त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको. पुन्हा बैठक बोलू आपण, सगळ्याला बोलू, सगळ्या पुन्हा वाटण्या होतील, त्या तुला मान्य करणं लागतील. आता काही बायडन नाना नाही तर ट्रम्प तात्या म्हणतात मला. हा, मला तेच म्हणायचं. काय म्हणायचं तुला? मन बरं एकदा मोकळाच हो, एकदा लयच खतखत करायला तू. सगळे पाहुण्याला आपण बोलून घेऊ आणि खालतील आवडातलं जे काही राहणे त्याची आपण वाटणी करून घेऊ सगळ्याचे देखता पुन्हा एकदा. हा, मी का म्हणालो? होय तात्या, सगळ्या रानांची वाटणी करायची गरज नाही, खालतील आवडातल्या रानांची वाटणी करू. म्या हिच्याचं रान घेतलेलं आहे ना, आता पुन्हा काल वाटणी करायची त्याची. सगळं क्लिअर झालं, आता काल वाटणी पुन्हा. अरे दत्ता काय येडा आहे काय? सुद्धा कर माय सगळे सांगायले तर तरी तुला कळलं पुन्हा तेच म्हणाले. तू ऐकून घे, तू ऐकून घे. त्या शेतात